चला मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो इथून गोराई ना. काय गोड आहे मेन म्हणजे आपल्याकडे भात निघायचा आहे. हे लोक आपल्याकडची सांगा रे दोस्ता राहो. तर हे कसं का आता घराकडे घेऊन जायचं आपल्याकडं. तर गाडी लावलं आहे ना, काका आपले वाटत जिराक सांगा जेवण येऊ. बघा बघा मित्रांनो, याला बॉम्बे सांगतात. एकदा मुंबई एरिया पकडली ना काही ट्रॅफिक जात हा अलबत हलू एकदा ही लाईन तर एकदा ती लाईन. फायनली आपण गाडी आता जस्ट इथून शोरूमवरून म्हणजे बॉडी समोर उचलली आणि पहिलाच दिवस 15 दिवसातून गाडीला पहिला सेल मारला आणि पहिला दिवस बॉम्बे टू डहाणू आपलं पहिलं भाडं पण लागलं आहे. तर ते भाड्यासाठी आपण जस्ट निघणार आहोत. पहिला सर्व टायरमध्ये हवा चेक घेऊ. नंबर प्लेट आले नाही, शोरूमला आहेत. तर सर्व आपण बॉडीवर एक टेम्पलवर नंबर प्लेट टाकू आणि लगेच बॉम्बेसाठी निघूया उत्तन गोराईसाठी. बघा मित्रांनो, हे रोजरी आहे. आपण कुठे सांगू तर हे आपण इथे मला लावूया, नंतर मला दाखवतो लोक. कारण की लोकांसाठी हे रोजरी आपण आपल्यासाठी तर पुरा भरोसा आणि सर्व श्रद्धा विश्वास त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे ते आपल्या गाडीमध्ये प्रत्येक गाडीमध्ये हे असतंच. आलं आहे मित्रांनो गाडीला नंबर टाकण्यासाठी. नंबर प्लेट लावून घेऊ, नंतर तुम्हाला लोक दाखवतो. चला मित्रांनो, फायनली नंबर प्लेट सर्व लावून झालं. म्हणजे नंबर साईडला आहे तर काम लागेलच, फक्त पुढे आणि मागे तर आपल्याला IND वाला लागेल. इथे गुड्स कॅरियर आणि ते मारलं. इकडे पुढचं नंबर प्लेट, चारही बाजूनं इकडनं पण नंबर प्लेट आणि मागे स्टॉप सिग्नल आणि नंबर प्लेट. जे गव्हर्नमेंटचा नियम आहे तो आपण पूर्ण केला. फक्त IND नंबर प्लेट आपल्याला आल्यावर आपण लावू. मित्रांनो 1300 रुपये टोटल चार्जेस याचे, 100 रुपये आणि 1220 रुपये नंबर प्लेटचे. असं करून राऊंड फिगर 1300 रुपये दिले ओळखीचा होता. आणि लगेच आता आपण एकदा दोरी घेऊ ना, नंतर आपण डायरेक्ट बॉम्बेसाठी निघूया. चला आता तसं निघालं. रात्र झालं आणि हवाचे चालू आहे चेकअप. 90 असे करू मागे आणि पुढे 70. लगेच नंतर कागदपत्र गाडीचे घरून बोलवलं आहे, विसरले ते. तर चला मित्रांनो, फायनली घरून कागदपत्र होतं ते पण मागवलं. दोरी पण असे करून घेतलं. टायर बायर सर्व चेक केलं. आत्ता नॉनस्टॉप आपण निघूया उत्तन गोराई मुंबईमध्ये. नवीन गाडीची पहिली ट्रिप आपण निघूया. 714 किलोमीटर गाडी आहे. आता आपण बॉम्बेला जाऊन निघू. तर मित्रांनो डिझेल टाकून घेऊ 2000चा. ऑलरेडी डिझेल आहे. नवीन गाडी घेते तेव्हा आपण 2000चा टाकला तो. तर बघा मित्रांनो, फायनली आम्ही गाडीत डिझेल टाकला, टायराला हवा बवा भरला, दोरी बोरी घेतले, सर्व काम घेऊन आपण नॅशनल हायवे 48 आंबोलीला पोहोचलं. आता या सिद्धा आपले घोड बंदरपर्यंत जाणार, मीरा भाईंदरपर्यंत. तर याच रस्त्याला आपण जाऊ आणि देवाच्या नावाने हा प्रवास चालू करू. चला बोलू इथं सुखी आणि सुखाचा प्रवास. पहिली ट्रिप आपण एकदम आनंदाने आणि व्यवस्थितपणे जाऊ. देवाकडे प्रार्थना करू आम्हाला सुखरूपपणे घेऊन जा आणि घेऊन ये आणि धंद्याच्या मार्गाला चांगलं लागावं ही प्रार्थना आपण देवा करत आहात. आणि आपला देवावर विश्वास आहे का तो आपला सर्व काही काम पूर्ण करेल. तर आता आपण हळूहळू या हायवेच्या दिशेने जाऊ. पहिला टोल नाका चारोटीला आपले पोहोचलं. इथे तर आपला फ्रीज राहील कारण की आपलं लोकलवाला ना. खनवड्याच्या टोल एखादा आपल्याला सोडतात, एखादा भरतात, असं पण इथे आता आपण फ्रीज. चला इथला तर आपला फ्रीज झाला. हे बघा मित्रांनो, एकदम मोठे मोठे डोंगर या टायमात पेटवून देतात. काय पेटतात ते माहीत नाही. मला मोठे डोंगर पेटवून देत आहे. वरई फाट्या जवळ आलो जवळपास आणि ब्रिजच्या काम आहे त्याच्यामुळे इकडे मस्त ट्रॅफिक लागले आहे. ब्रिजच्या खालून 3 लाईन आहे, वरतून 2-3 लाईन. बघा बघा मित्रांनो, याला बॉम्बे सांगतात. एकदा मुंबई एरिया पकडली ना काही ट्रॅफिक जात हा अलबत हलू. एकदा ही लाईन तर एकदा ती लाईन. ती लाईन इथं तर ही चला लागली नाही. ही लाईन इथं जाती गडबडूच्या पण आता हलू जात हा. त्याच्यामुळे नवीन गाड्या आपल्या हलू जाऊ आरामात.
सर्व ट्रॅफिकमधून बाहेर निघून आता खनिवडे या टोल नाक्यावर आता पोहोचला आहे. आपल्या दुसरा टोल लागे खनिवडेचा. ट्रॅफिकमध्ये अर्धा तासच्या वरती झाला आणि आता आपण ट्रॅफिक पार करून खनिवडे टोल नाक्यावर पोहोचला. चला मित्रांनो, खडवण्याच्या टोल नाक्यावर आपलं थांबला. हा बघा का, थोडा लगवी बघवी करू मग फ्रेश होऊन चहा बा घेऊ, पाणी पण घेतो होतं ना, पाणी घेऊ. गाडी आपली लावली आहे साईडला. मित्रांनो आपण थोडं चहा घेऊ, एक वडापाव काकांना दोघा नाश्ता करू, कारण की दुपारपासून जेवले नाही ना. थोडं आम्हाला पोटात हलका फुलका. नंतर तिथे आपण काका लोक तिकडेच आहेत आपले, त्यांनी सोय केली आहे. हलका फुलका मित्रांनो चहा बा पिला, नाश्ता पाणी केला. आता इथून आम्ही निघाला. आता आपण डायरेक्ट उत्तन गोराईला जाऊन भेटू. टाईम झाला आहे 10 वाजत आला, 9:54 झालं. बघा मित्रांनो, आपलं एक नशीब होतं का आपल्याला नायगाववाल्या घोडबंद रस्त्याला कुठेच तिथेपासून ट्रॅफिक लागली नाही. आणि फायनली आपण घोडबंदर या ब्रिजवरून आपण जाणार आहोत. बॉम्बे रस्ता इथून जो डावे भागाला रस्ता येतो तो आपले ठाणा पुणा त्या साईडला, आणि सरळ जातो तर बघा मुंबई. तर आपण मुंबईवाले रस्त्याला जात आहोत. नवीन ब्रिजवर तर नाही जाता येणार, ते तर येताना. आता आपण जुन्या ब्रिजवरून जाऊ. आपण आता मेन ब्रिज आहे तिथून खालून घेतला आहे काशीमीरा रस्ता. म्हणजे अजून तर मेन ब्रिज म्हणजे मेन हायवेलाच आहे, पण पुढून आपल्याला राईट मारून घोडबंद म्हणजे पुढून राईट मारून उत्तन रस्ता जायचा आहे. आपण गोराईच्या रस्त्याला टर्न मारला आहे. आता गोराई रस्ता जाऊ. तिथं आपलं माणूस पण वाट पाहत आहे. चला आपले पोहोचला, जवळपास नाही ना आपलं मस्तपैकी दर्शन झालं ना. आता असे गलेवाले रस्त्याला हिंडायचा, उत्तन गोराईवाला रस्ता. थोडा पुढे आपल्याला काका भेटेल होता, फोन होता. बघा काका आपले न्याय देईल उत्तनला पक्की. आता तिला आवाजी सांगे गाडी काढून दे, स्वतः लावू आपले. चला मित्रांनो, फायनली आपण पोहोचलं उत्तन गोराई. ना काय गोड आहे मेन म्हणजे आपल्याकडे भात नाही यायचा आहे. हे लोक आपल्याकडची सांगा रे दोस्ता राहो. तर हे कसं का आता घराकडे घेऊन जायचं आपल्याकडं. तर गाडी लावलं आहे ना, काका आपले वाटतात जरा सांगा जेवण येऊ. चलो काकाच्या शेतावरचे घर आला. इथं मिरची खिळून लागत होती ना, आता आली काकी मस्तपैकी धानाला आहे ते जीवत. काकी सोय आहे नाही करता काकाला इकडे 10-15 वर्ष झाले हो का. काकानं जेवणा दिला ना काकात सोय. पण सांग भोखेला तर जीव हात लागत अशी गोट आहे ना. आम्ही लेट आलं तर काय काका. चलो जेवण बिवण झाला ना. काकानं खतरनाक पोसेल आहे. यो काय रे काका काय तर आहे, पण फार भारी आहे. गावठी भाषेत घार हवा काय नाही ते. आता एक काकाची गाडी, एक तो तिकडची. काका सेट माणूस आहे इकडे येईन ना. हा खाऊ पण आली. चल काकी जात. हा पण आपली मस्त पैकी भरले आहे. काका पण आता गेला आहे. जाऊ आता. चला मित्रांनो, फायनली आपण इथे सेल मारू आणि घराकडे निघू. आता काही जास्त दाखवा नाही. आता आपण निघू. जरा जेवून घेऊन आला. भात आपले भरला. 12 वाजले का 12 वाजले समजा जाऊ. मित्रांनो, आपण उत्तन गोराईवरून आता मेन हायवेवर पोहोचला, काशीमीरा हायवेवर. आता आपण भात घेऊन जात आहे घरी. मित्रांनो, आता आपण घोडबंदरच्या नवीन ब्रिजवरून जात आहेत. येताना आपल्याला जुना ब्रिज लागतो, पण जाताना डायरेक्ट जो जातो मुंबईवरून हा नवीन ब्रिज आहे. आणि ह्या ब्रिज म्हणजे ब्रिजमुळे भरपूरशी ट्रॅफिक आता कमी झाली. तर मित्रांनो, फायनली आपल्या गावाकडच्या रस्त्यामध्ये आपण घुसल्या. आंबेसरी जो मासूपाड्याचा रस्ता आहे शॉर्टकटवाला, ते रस्त्याला आपण घुसत आहात.
एकदम घराशी गावात पोहोचला. ना जो मालक आहे त्याच्या भातानाच आपल्या पुढे दाखवत आहे रस्ता. ना सध्या वाजला हा कडक का 3:25 म्हणजे 3:30ला आम्ही पोहोचला हा. पण अजून घेरावही पोहोचेल नाही अजून, तो जातोच आहे. साफ फुल करून लाईट. तसं खपला काय तुम्ही लेट झालंस ना. हो. चला फायनल मित्रांनो पोहोचलं. नाहीला सांग लगीन हो नागायचं पण नाही नांग मला काय सांगू. टाईम फार झाला होता का रे नाही. नका ही पूर्णपणे भात आहे. हे एकल्याचाच काय रे दोघा तिघाचा एकल्याचाच काय. तू फार हुशार माणूस असते.